आणि सगळ्यात महत्त्वाचं की नॉर्मली आपण नेहमी बघत आलोय, आपल्याला मुलं झाली, आपली मुलं 5-6 वर्षाची झाली, की आपण चांगली शाळा बघतो. चांगली शाळा कुठली आहे? त्या शाळेचा निकाल किती लागतो? शाळेचा स्टाफ चांगला आहे का? त्या शाळेमध्ये सुविधा चांगल्या आहेत का? हे सगळं आपण बघत राहतो. समजा आपल्याला एखादी चांगली मुलगी आहे, तर आपल्याला जावई शोधायचं तर त्याचं घराणं चांगलं आहे का? त्याला प्रॉपर्टी आहे का? शेती आहे का? जमीन-जुमला आहे का? त्याच्यानंतर त्याच्या घरचे कसे आहेत? हे सगळं शोधत राहता. आपल्याला चांगलं शिक्षण झालं, कॉलेज चांगलं झालं, तर आपण नोकरी शोधताना चांगली मोठी कंपनी आहे का? मल्टीनॅशनल कंपनी आहे का? ओके, त्या कंपनीमध्ये कॅन्टीन असतं का? त्या कॅन्टीनमध्ये फॅसिलिटी चांगल्या-चांगल्या आहेत का? हे सगळं आपण बघतो. पण नॉर्मली आत्ता एक जर विचार केला तर आत्ता भारतामध्ये जवळपास 40% च्या वरती लोकं निरक्षर आहेत. म्हणजे ते कधी शाळेतच नाही गेली. अशी 40% लोकं आहेत. त्याच्यानंतर अशी मी आता तुम्हाला 60% लोकं सांगू शकतो, की त्यांना आजतागत नोकरी कुठली लागलीच नाही. म्हणजे ते नोकरी मिळालीच नाही त्यांना. ओके. म्हणजे अशी 60% जनता आहे. मग आता अशा सगळ्या लोकांनी काय करायचं? मग या सगळ्या लोकांच्या करता एक मोठं फील्ड वाट बघते आणि त्याचं नाव आहे मल्टी लेव्हल नेटवर्क मार्केटिंग. ओके. तर नॉर्मली याच्यामध्ये काय झालंय, असा बऱ्याच कंपन्यांचा सुळसुळाट झालाय. नको त्या कंपन्या येतात, पैसे द्या, डबल पैसे करून देतो, या ठिकाणी जमीन देतो आणि कंपन्या निघून जातात. त्यामुळं झालं काय, की आता आपण बरेच लीडर बघतो, की आयुष्यभर मल्टी लेव्हल मार्केटिंग केलं, पण त्याला स्वतःचं घर नाही घेता आलं किंवा स्वतःचं लाईफ सेटल नाही झालं आणि फक्त दरवर्षी नवीन कंपन्या, नवीन लीडर, नवीन पसार, अजून 4 ठिकाणी, अजून 10 ठिकाणी नुसते फिरत राहिले आणि अख्खं आयुष्याचं गौडबंगाल करून घेतलं कारण नसताना. तर मी तुम्हाला आज सगळ्यात महत्त्वाचं एका कंपनीबद्दल सांगू इच्छितो, जी कंपनी खूप चांगली आहे आणि त्या कंपनीचं नाव आहे DXN. स्वतः ही जी कंपनी आहे DXN मार्केटिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, या कंपनीचं फ्युचर एवढं तगडं आहे, की ही सगळ्यात मोठी कंपनी आणि जर म्हणायचं झालं तर कंपनी चांगली कशी असते? चांगली कशावरती ठरते? तर कंपनी अशी चांगली आहे, की समजा ज्या कंपनीचा काही दिवस सेल जरी नाही झाला, तरी सुद्धा ती कंपनी मार्केटमध्ये सर्व्हायव्ह करणारी पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, की लोकांना काही कळायच्यात कंपन्या पैसे गोळा करून पळून निघून जातात. तसं आपल्याला करायचंच नव्हतं. सगळ्यात महत्त्वाचं आपलं दूरदृष्टी काय आहे? टू प्रमोट हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. म्हणजे लोकांच्या घराघरात आरोग्य पोहोचायला पाहिजे. आता लोकांना जे मला आरोग्य द्यायचंय, हे कधीपर्यंत लोकांना आरोग्याची गरज आहे? जो माणूस जन्माला आलाय, त्या माणसाला प्रत्येकाला आरोग्य असायलाच पाहिजे. म्हणजे हे आपण काय म्हणूया वर्षानुवर्षे, युगानुयुगे चालत राहील हेल्थ. त्याच्यानंतर लोकांना पैशाची गरज कधीपर्यंत पडणार आहे? प्रत्येकाला पडणार आहे. सगळ्यांना पैसा मिळतच नाही. लोकांना समाधान कधीपर्यंत पाहिजे? शेवटच्या दिवसापर्यंत लोकांना समाधान पाहिजे. त्याच्यामुळे कंपनीचं व्हिजन स्टेटमेंटच मुळात एवढं चांगलं आहे, की ज्याच्यामध्ये जगाचं भविष्य सामावलंय, जगाचं भविष्य लपलंय. त्याच्यामुळे आपला उद्देशच खूप चांगला आहे आणि मग आपली कंपनी जर तुम्ही पाहिली, तर नुसत्या लोगोवरनं कळतं की कंपनी किती पॉवरफुल असेल. म्हणजे आपल्या कंपनीचा लोगो काय सांगतो? एक आहे उगवता सूर्य. त्याच्यानंतर एक आहे आपली हिरवी म्हणजे झाडं, सुख समृद्धी आणि निळं म्हणजे पाणी. इंटिग्रिटी म्हणजे एकात्मता, युनिटी. त्याच्यानंतर ट्रस्टवर्थीनेस, विश्वास आणि चीअरफुलनेस, उत्साह. असे ते 3 शब्द आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, की आता आपण म्हटलं रेड. रेड काय दाखवतं? तर सगळ्यात महत्त्वाचं रेड रिप्रेझेंट्स टू symbolize द कंपनीज फायटिंग स्पिरिट टू प्रोग्रेस द रेड ओव्हल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की किती पण अडचणी आल्या किंवा काही जरी झालं, तरी कंपनी उभी राहणारच. 93 साली मलेशियामध्ये, 99 साली भारतामध्ये आणि 99-2000 सालापासून आता 2021 साल सुरू झालंय. कंपनी अहोरात्र काम करते आणि कंपनी पोहोचली जगातल्या 237 पेक्षा जास्त देशात. कशामुळं? तर रायझिंग सन टू रिप्रेझेंट अग्रेसिव्हनेस. म्हणजे असं आपण काय म्हणूया, की अग्रेशन कशाला म्हणतात, की म्हणजे कुठल्याही गोष्टीत घाबरायचं नाही. फिअरफुलनेस. ओके. तर हे सगळ्यात महत्त्वाचं जे असतं ना, फिअरलेसनेस असायला पाहिजे. तो आपल्या कंपनीकडे आहे. आणि सिंगल माइंडनेस म्हणजे फक्त डॉक्टर लिम अख्ख्या कंपनीचं मूव्हमेंट अख्ख्या जगामध्ये सगळी चेक करत असतात, बघत असतात. अँड पर्सिस्टन्स टू अचीव्हिंग DXN's व्हिजन. सातत्यानं चिकाटीपूर्वक कंपनी वाढतच राहिली आणि अजून वाढतीच आहे. या कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा भारतामध्ये ₹300 कोटी इन्व्हेस्ट केले.
त्याच्यानंतर जगामध्ये इन्साम नावाच्या संघटनेमध्ये 400 कोटी रुपयाचं डोनेशन दिलं. कशासाठी? तर एनजीओ संस्था आहे ती माल न्यूट्रिशन जी कुपोषित मुलं असतात त्यांना हेल्दी बनवण्यासाठी. त्याच्यानंतर ग्रीनचा अर्थ काय? ग्रीन रिप्रेझेंट ट्रीज टू सिम्बॉलाइज द डायनॅमिक ग्रोथ ऑफ एक्सपान्शन ऑफ अवर मार्केट. म्हणजे हे जे झाडं असतात की नाही, हिरवीगार सुखसमृद्ध झाडं, ही आपली खूप मोठी ग्रोथ आहे. झाडांचा विस्तार कसा असतो? 1 फांद्या, 2 फांद्या, 3 फांद्या, पारंब्या, परत झाड वाढत राहतं. तसं हे कंपनी वाढतच जातीये. आणि द ग्रीन ब्रँचेस, फांद्या, सिम्बॉलाइजेस गॅनोडर्मा टू रिप्रेझेंट द कंपनी स्ट्रॉंग कमिटमेंट. म्हणजे झाडांना जशा फांद्या असतात की प्रत्येक फांदी ही झाड असते. म्हणजे तशीच पानं, तशीच फुलं, तशीच फळं. फक्त एका फांदीला वेगळे, दुसऱ्या फांदीला वेगळे असं कधी काय नसतं. प्रत्येक फांदी सेम टू सेम असते. तशी पानं, तशी फुलं, तशी फळं. ओके. तसं कंपनीची प्रत्येक ब्रँच, कंपनीचा प्रत्येक कंट्री, मग ती ब्रँच इंडियातली असू दे, पाकिस्तानमध्ये असू दे, दुबईतली असू दे, या सगळ्या ठिकाणी युनिकनेस आहे प्रोडक्टच्या क्वालिटीमध्ये. टू अचीव एक्सलन्स बाय फोकसिंग ऑन द हेल्थ. सगळ्यात महत्वाची हेल्थ फोकस केली आणि कंपनी वाढतच राहिली आहे. निळ चिन्ह काय दाखवतं? तर ब्लू रिप्रेझेंट्स वॉटर. म्हणजे हे दर्शवतं की पाणी. द कंपनी ऍज द फाउंडेशन फॉर ऑल द फिगरस डेव्हलपमेंट. फिगरस म्हणजे काय माहितीये का? जोमानं. फिगर आणि व्हायटॅलिटी कसं म्हणतो आपण, तशी कंपनी जोमात वाढतीये फिगरसली. द ब्लू हॉरिझॉन्टल लाईन सिम्बॉलाइजेस द कंपनी ऍज द पॉवर सोर्स फॉर इम्पेटन्स ऑफ बिझनेस डेव्हलपमेंट. म्हणजे कंपनी ही आपण पाणी कसं अथांग पसरलंय तसं पाण्यासारखा पैसा लोकांच्या हातामध्ये येणार आहे, एवढी कंपनी वाढत चालली आहे. आणि डीएक्सन स्वतः इंट्रोड्यूस काय करतं? डीएक्सन इज अ डायरेक्ट सेलिंग कंपनी नोन फॉर इट्स हाय क्वालिटी गॅनोडर्मा लुसिडम. म्हणजे जगातला अत्युच्चम क्वालिटीचा गॅनोडर्मा कंपनी कल्टिवेट करते. आणि त्याच्यामुळे ज्या लोकांनी ते कन्झ्युम केले अदर वंडरफुल हेल्थ प्रोडक्ट्स, म्हणजे मिरेक्युलस रिझल्ट लोकांना लागतात की जिथे ॲलोपॅथी सांगतं की नाही होऊ शकत, इथं आपल्याकडे लोक रिकवर झाली आहेत किंवा डिसीज फ्री झाली आहेत आणि लॉंग म्हणजे हेल्दी लाईफ जगतायत, सर्वाइव्ह होत आहेत. हे कंपनी सगळं रिप्रेझेंट करतीये. त्यामुळं एवढं आपली कंपनी खूप पॉवरफुल आहे आपल्या सगळ्यांच्यासाठी. त्याच्यानंतर आपल्या कंपनीचे फाउंडर दातुक डॉक्टर लिम शिवजीन. दातुक म्हणजे भारतामध्ये जसं असतं ना पद्मभूषण, भारतरत्न, तसं हे त्यांच्याकडचा एक किताब आहे दातुक. डॉक्टर लिम शिवजीन, द फाउंडर ऑफ डीएक्सन, हॅड अ कीन इंटरेस्ट इन मशरूम अँड द रिलेशनशिप विथ ह्युमन हेल्थ फ्रॉम अ व्हेरी यंग एज. म्हणजे डॉक्टर लिम अगदी इंजिनियर असल्यापासून, तरुण असल्यापासून त्यांना ती आवड होती की गॅनोडर्मा हे काय कसा कल्टिवेट होतो, माणसाच्या जीवनाशी त्याचा काय फायदा होतो. कारण त्यांना ते जेनेटिकली मिळाले, त्यांच्या आजीपासून, वडिलांच्या पासून त्यांना ती माहिती होती आयुर्वेदाची. त्याच्यानंतर जेव्हा ते ग्रॅज्युएट इंजिनिअरिंग झाले IIT खरगपूर पश्चिम बंगालमधून, तेव्हा त्यांनी त्यांचं संशोधन चालू केलं. आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांनी कुणाची कॉपी कॅट सिस्टम काही केलेली नाही. ओके. त्यांनी स्वतः स्टडी करून करून, स्वतः रिसर्च डेव्हलपमेंट करून हे सगळं कल्टिवेशन केलंय. आणि मग त्यांनी स्वतः 1997 साली PhD इन होलिस्टिक मेडिसिन बाय द इंडियन बोर्ड ऑफ अल्टरनेटिव्ह मेडिसिन, 1997 ला त्यांची स्वतःची डॉक्टरेटची डिग्री घेतली आहे. अजून कुठले सर्टिफिकेट आहेत त्यांच्याकडं? डॉक्टरेट इन फिलॉसॉफी, डॉक्टरेट इन सायन्स, मिलेनियम अवॉर्ड, शतकातला सगळ्यात मोठा डॉक्टर, अल्बर्ट श्वाइझर अवॉर्ड, फिजिशियन ऑफ द न्यू मिलेनियम अवॉर्ड. ओके. हे कोणी दिले? कॅनडा सरकारने त्यांना दिले. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ अपॉइंटमेंट ॲज अ सिनियर व्हिजिटिंग प्रोफेसर, हे कुठून त्यांना मिळाले? नॅचरल हिलिंग अँड गॅनोथेरपी बाय द ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी फॉर अल्टरनेटिव्ह मेडिसिन. त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑफ फेलोशिप फॉर WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन फाउंडेशनने त्यांना दिले. इथपर्यंत त्यांना सगळी सर्टिफिकेट मिळाली. अवॉर्ड ऑफ द ऑनरीज कॉज डिग्री ऑफ अकॅडमिक फेलो विथ रँक ऑफ प्रोफेसर, फ्रान्स गव्हर्नमेंटनी त्यांना डिग्री दिली आहे. एवढ्या सगळ्या डिग्री आहेत. आणि शिवाय आपलं सगळ्यांचं भाग्य आहे, असं मी तर सांगतो, जगातल्या पहिली मल्टीलेव्हल मार्केटिंग कंपनी आहे ज्याचा फाउंडर IIT ग्रॅज्युएट आहे. ओके. त्याच्यानंतर डीएक्सनचा कन्सेप्ट काय आहे? डीएक्सन इज अ वन टोटल कंपनी. म्हणजे एंटायर प्रोसेस, त्याची शेती, त्याच्यानंतर त्याच्यापासून बनणारे कारखाने, त्याच्यापासून बनणारं डिस्ट्रीब्युटरशिप, ओके, हे सगळं कंपनी स्वतः त्याच्या एका छताखाली करतं. कोणाच्या ताब्यात आपण काही दिलेलं नाही.
वन वर्ल्ड वन मार्केट. म्हणजे जेव्हा आपण डिएक्शन मध्ये येतो, जॉईन होतो, आपला जॉईनिंगचा फॉर्म भरतो, each and every distributor enjoys worldwide business with a single membership कार्ड तुम्हाला दिलं जातं. आणि ते मेंबरशिपचं कार्ड तुम्ही स्टॉक पॉइंटला दाखवायचं, ब्रांच ऑफिसला दाखवायचं, म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट परचेस करताना डिस्काउंट मिळेल, तुमच्या नावचं बिल मिळायला लागेल, आणि जर तुम्ही बिल घेतलं तर ते पीव्ही तुमच्या सर्व्हरला अपडेट केले जातील तुमच्या बोनस करता. त्याच्यानंतर वन माइंड कंपनी. आता वन माइंड कंपनी म्हणजे काय? द कंपनी अँड द डिस्ट्रीब्युटर सिंगल माइंडेड फोकस. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, हे जे सगळं करतायत हे सिंगल माइंडनी करतायत, एवढं सगळं आपल्या सगळ्यांच्या फायद्याचं आहे. द कंपनी अँड द डिस्ट्रीब्युटर सिंगल माइंडेडली फोकस ऑन प्रमोटिंग हेल्थ अँड वेलनेस टू द वर्ल्ड. अख्ख्या जगाला आरोग्य आणि सुख समृद्धी देण्याकरता कंपनीने कमिटमेंट दिलेली आहे. हा डिएक्शनचा कन्सेप्ट आहे. मग आता मला सांगा, जर तुम्हाला त्याची शेती कळते, उत्पादन कळतंय, फॅक्टरी कळते, जगातल्या प्रत्येक माणसाला गरज आहे, प्रत्येक घराला गरज आहे, गरीबाला गरज आहे, श्रीमंताला गरज आहे, लहान मुलांना गरज आहे, तरुण महिलांना गरज आहे, त्याच्यानंतर तरुण पुरुषांना गरज आहे, वयस्कर लोकांना गरज आहे, प्रेग्नंट वुमनला गरज आहे. एवढं चांगलं प्रोडक्ट आपल्या हातामध्ये येतंय, आणि त्याच्यानंतर हे जर मी खाल्लं तर मला हेल्थ मिळणार आहे, आणि मला जर आरोग्य मिळतंय तर त्याच्यातून मला तर एक काम मिळतच आहे, घर बसल्या माझा बिझनेस पण मिळतोच आहे, आणि याच्यातून मी अख्ख्या जगामध्ये माझा बिझनेस बिल्ड करू शकतो, वाढवू शकतो. एवढं सगळं तुम्हाला मिळतंय. मग डिएक्शनच का करायचं? व्हाय डिएक्शन? डिएक्शन का महत्वाचं आहे? तर सगळ्यात महत्वाचं, डिएक्शन इज अ ग्लोबल कंपनी. ही लोकल पानटपरी नाहीये, एका तालुक्यापुरती, एका जिल्ह्यापुरती. त्यामुळे तुमच्याकडे जे असे जे लोक येतात ना, मी त्याला एक गावठी शब्द वापरतो, छपरी, म्हणजे बिनकामाचे, म्हणजे उगीच आपलं स्वतःला जमलंच नाही पण जे काम चाललंय ते पण बिघडवायला फिरतात. अशी कंपनी नाही, उडान टप्पू असा पण शब्द आपण वापरू शकतो. पण आपली कंपनी जागतिक दर्जाची आहे. सगळ्यात महत्वाचं, सॉलिड अँड स्टेबल विथ अ प्रूव्हन ट्रॅक रेकॉर्ड. म्हणजे आपण कसं म्हणतो की मागचं खानदान बघा, त्या घराणं कसं आहे, ते कुठून आलंय, जेनेटिकल काय सांगतं, तसं तुम्ही बघा ना, हिचं फाउंडेशन कुठनं आलंय, त्याचा ट्रॅक रेकॉर्ड चेक करा. गेली 27 वर्ष आपण अव्याहतपणे अख्ख्या जगामध्ये काम करतोय. कुठल्या देशात युद्ध होऊ दे, अजून काय होऊ दे, पण कंपनी युद्ध असताना सुद्धा प्रोडक्ट पुरवते. पाकिस्तानमध्ये प्रोडक्ट आता चालले, इजिप्तमध्ये बॉम्ब चालले तिकडं म्यानमारला, पण आपलं प्रोडक्ट कंपनी चालू आहे. अख्खा ती देश दुबईमध्ये चालू आहे, अमेरिकेमध्ये चालू आहे, जपानमध्ये चालू आहे, रशियामध्ये चालू आहे, अफगाणिस्तानमध्ये चालू आहे. काय पाहिजे तुम्हाला असं? यांचं फक्त पीस अँड प्रॉस्पेरिटी हे 2 शब्द लक्षात ठेवा. जगाला काय पाहिजे? पीस म्हणजे शांतता. तो धर्म कुठलाही असू दे, जर तुमची डोकी भडकलेली असतील तर काहीच होऊ शकत नाही. त्यामुळं मेंटल पीस आणि प्रॉस्पेरिटी म्हणजे प्रत्येकाला त्याचा जगण्याचा हक्क आहे. त्याला त्याच्या मनासारखं घर होऊ दे, गाडी होऊ दे, त्याची मुलं शिकू दे. मी आनंदी, तुम्ही आनंदी. आनंदी आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे. हे कंपनीचं आपल्या थोडक्यात एक मोटो आहे. फुल्ली इंटिग्रेटेड म्हणजे कंपनी डिबेट फ्री आहे. 1 रुपयाचं कर्ज असता काय डॉक्टर लिमला कर्ज उचलायची सवयच नाही. इकडचे पैसे तिकडं, तिकडचे पैसे तिकडं. ते जेवढा इन्कम येतो, अख्खा इन्कम इन्व्हेस्ट करतात दुसऱ्या ठिकाणी, तिसऱ्या ठिकाणी, चौथ्या ठिकाणी, आणि कंपनी वाढत गेली. मी तुम्हाला सुद्धा डॉक्टर लिमचा फॉर्म्युला यूज करून बघा ना. तुम्ही डिएक्शन मध्ये जे 4,000 रुपये लावाल ना, ते कधीच घरी न्यायचे नाही. डिएक्शनचे 4,000 रुपये पहिल्या वर्षी जे लावता, पहिल्या महिन्यातल्या पहिले पीव्ही करताना जे लावता ना, हे पैसे रोल करा तुम्ही आणि फक्त इन्व्हेस्टमेंट करा 4,000. कारण 4,000 तुमचा कधीतरी खर्च होणारच असतो. घरात प्रोडक्ट लागले तरी त्यात पैसे टाकून ते प्रोडक्ट उचला. मग 4,000 झालं, हळूहळू रिटेलिंग आलं, मग 6,000 झालं, बोनस माझा काहीतरी आला, 10,000 झालं, 10,000 चे प्रोडक्ट उचलायचे. 20,000 झालं, 20,000 चे प्रोडक्ट उचलायचे. 50 झालं, 50 चे प्रोडक्ट उचलायचे, 5 गावात ठेवायचे. असं करता करता तुमचा एवढा मोठा टर्नओव्हर व्हायला लागेल की तुम्ही जिल्ह्याच्या जिल्हे काबीज करू शकता. हेच टेक्निक आहे डॉक्टर लिमचं. पैसे घरी न्यायचे नाही. आपलं प्लॅनिंगच होत नाही. पैसे कुठं जातात तेच तुम्हाला कळत नाही. त्यातलेच काढतात, त्यातलेच फिरवतात. त्यामुळे एकदा डिएक्शनला एकदा पीबी तुम्ही केले, भले एकदा 10,000 रुपये टाका, एकदा 4,000 रुपये टाका, पण घरात वापरताना ते पैसे टाकूनच प्रोडक्ट वापरायचे. सीड स्टॉक कायम राहायला पाहिजे. त्याच्यामुळे जागतिक दर्जाची कंपनी आहे, फुली इंटिग्रेटेड आहे, डिबेट फ्री कंपनी आहे, सर्टिफाईड बाय इंटरनॅशनली रिकग्नाइज्ड क्वालिटी कंट्रोल बॉडीज, ISO 9000, ISO 14000, GMP, अल्बर्ट श्वाइत्झर अवॉर्ड, ओके, FDA अप्रुव्हल, फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन, सगळे सर्टिफिकेट घेतलेत. मला सांगा, जी कंपनी जपानला चालती,
अमेरिकेत चालतीये, रशियाला चालतीये, जर्मनीमध्ये चालतीये. तिची स्टँडर्ड काय असेल तुम्ही बघता ना, BMW ची गाडीची क्वालिटी कशी आहे, मर्सिडीज बेंचची कशी आहे, ओके, जॅगवार कशी आहे. का तशा गाड्या आपण वापरतो? का ब्रँडेड तुम्ही वापरता? चांगली चांगली तुम्हाला रोलेक्स पाहिजे असतं, मोठं मोठं चांगलं घड्याळ का घेता ब्रँडेड? कारण तुम्हाला माहितीये फॉरेनची क्वालिटी एक नंबर असते. त्या देशात सुद्धा डिएक्शन काम करते. किती चांगली क्वालिटी असेल. आणि प्रेझेंट इन मोर दॅन 237 कंट्रीज एवढी कंपनी वाढली आहे. त्याच्यानंतर कसलं मार्केटिंग करतोय? दररोजच्या गरजेच्या वस्तू आपण विकतोय. एव्हरीडे यूज वेलनेस प्रॉडक्ट, नॅचरल अँड फ्री ऑफ टॉक्सिक केमिकल्स. नॅचरल, नैसर्गिक, 100% ऑर्गॅनिक, 100% सेफ. आणि आता तुम्ही तुमच्या शेतात जे काय कांदा, गहू, बाजरी, घेवडा, मका पिकवताय त्याच्यावरती युरिया, सुफला, केमिकल, प्रिझर्वेटिव्ह सगळं टाकलंय. डॉक्टर लिम असं काहीही वापरत नाही. फुल नॅचरल. ओके, तुम्ही सगळं जाऊन चेक करून या. आम्ही सगळं बघत आलोय आणि त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. त्याच्यानंतर खिशाला परवडणारे आहेत. आता तुम्ही बघितला, नुसता लोकांना करोना झाला, नुसत्या छाती चोकअप झालं तर लोक लाख लाख 2-2 लाख बिल बाहेर करून आली. पण तुम्ही डिएक्शनच्या आरजील 30-30च्या गोळ्या खा ना, फक्त चहा प्या ना, माणूस जागेवरती ओके होतोय. पण लोकांना डॉक्टरच पाहिजे. जाऊ दे तिकडे, बिल भरू दे. तुम्ही शहाणे आहात ना, तुम्ही चांगले आहात ना, ऐका आणि प्रोडक्ट वापरा आणि वापरून अनुभव घ्या आणि अख्खं घरदार सुरक्षित ठेवा. अगदी हे प्रोडक्ट गोरगरिबांना सुद्धा परवडतात. आपल्याकडे चहा आहे, कॉफी आहे, टूथपेस्ट आहे, सोप आहे, शॅम्पू आहे आणि सगळ्यात महत्वाचं मनी बॅक गॅरंटी. जर तुम्हाला असं वाटलं की मला हे नाही प्रोडक्ट पाहिजे तर न फोडता प्रोडक्ट परत द्या. नाहीतर अर्ध फोडलंय, पॅकेट झालंय, आता नको मला, असं कोणी घेणार नाहीये. तुमचं बिल सुद्धा तुमच्या ताब्यात असायला पाहिजे. ओके, आणलेलं कुठल्या तारखेला आणलंय ते बिल सुद्धा सेफ, तर तुम्हाला कंपनी मनी बॅक गॅरंटी सुद्धा देते. त्याच्यानंतर लो स्टार्टअप कॉस्ट, म्हणजे तुम्हाला एवढ्या कमी रुपयामध्ये जागतिक दर्जाचा बिझनेस कोण चालू करून देतं? आता साधं वडापावची गाडी टाकायला तुम्हाला 20,000 रुपये खर्च येतो. ती गाडी बनवण्यापासून, समजा गाडी भाड्याने घेतली तर त्या गाडीचं, वडापावच्या गाडीचं भाडं तुम्हाला माहितीये का किती? 2,500 रुपये भाडे त्या नुसत्या रोडवरती लावायच्या गाडीचं. त्या पण गाड्या देणारी लोक आहेत, भाड्याने गाडी देणाऱ्या. एवढं मोठं आहे तुम्हाला. तुम्ही रोडच्या कडेला टपरी टाकली तरी त्याचे पैसे द्यावे लागतात. एवढा मोठा जागतिक दर्जाचा बिझनेस जर तुम्हाला करायचा आहे तर तुम्ही नको का 10,000 रुपये टाकायला आणि त्याच्यातनं बिझनेस वाढवायला. सिंपल, खूप सोपा बिझनेस आहे. त्याच्यानंतर हे कोणी पण करू शकतं आणि ह्याचं रिबेट पॉवरफुल कॉम्पेन्सेशन आहे. तुम्ही खाल्लं तरी पैसे, तुम्ही घेताना 25% डिस्काउंट, तुम्ही कोणाला जॉईन केलं तर त्याच्या टोटल अक्युमुलेशन वरती तुम्हाला पर्सेंटेज विथ हाय पेड स्टार्टअप बोनस अगदी पहिल्या महिन्यापासून. आता तर आपण भन्नाटपणे एक 6th स्ट्रक्चर टाकतोय. या स्ट्रक्चरनी जर आजपासून जरी उतरला तुम्ही, आज 25 मे आहे, ओके, तर डिसेंबर पर्यंत मंथली 1 लाख रुपये जाऊ शकतात. त्याच्याकरता तुम्ही तुमच्या ऍक्टिव्ह अपलायनी ज्यांनी तुम्हाला मीटिंगला कॉल केले त्यांच्यासोबत बसा, बोला. रिअल रिव्हेन्यू शेअरिंग म्हणजे खऱ्या अर्थानं पैशाचं रोलिंग होऊन अख्खी आपली जिंदगी डेव्हलप होऊ शकते. एवढं चांगलं अगदी कमी पैशात आहे. ओके, त्याच्यामुळं तुम्हाला कुठे बँकेचं लोन काढायला लागतंय, हप्ते द्यावे लागतायत, भाडं द्यावं लागतंय, दुकान चाललं नाही, लॉकडाऊन झालंय. लॉकडाऊन मध्ये एक नंबर बिझनेस DXN. आता गावात बसून ऐकताय की नाही मस्त झूमची मीटिंग. प्रोडक्ट घ्यायचे आणि विकायचे लोकांना, मीटिंगला बसवायचं, युट्यूब चॅनल बघायचा, हे सगळं तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर कंपनीचं ट्रॅक रेकॉर्ड बघा, कंपनी किती पॉवरफुल आहे, DXN नंबर्स किती आहे. सगळ्यात महत्वाचं, आपल्या कंपनीचे 1 कोटीपेक्षा जास्त सभासद आहेत. आता 1 कोटी काय झालं, आपला जिल्हाच 1 कोटी आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर नुसता महाराष्ट्र आपला 13 कोटीच्या आसपास आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर सांगायचं झालं तर आपला भारत 140 कोटी जनता आहे. जगाची लोकसंख्या 740 कोटी आहे आणि वाढता वाढता वाढे. म्हणून आता तर कोरोना आलाय, काटछाट सुरू झाली सगळीकडं आणि कुणी त्याच्यावरती पटकन इलाज काढत नाहीये. पण सगळ्यात महत्वाचं, 1 कोटी जनता DXN टॅप केलीये उभ्या 27 वर्षात. बाकीचे कधी होणार अजून? भरपूर संधी आहे तुम्हाला. अहोरात्र काम केलं आपण सगळ्यांनी तरी संपणार नाही कित्येक पिढ्या. त्याच्यामुळं कंपनीचं भविष्य उज्ज्वल आहे. आणि तुम्हाला अजून एक गुड न्यूज मी सांगतो. काय गुड न्यूज आहे? इतर MLA मध्ये जर तुम्ही गेला ना तर फक्त टॉप लीडर पैसे कमवतात आणि त्यांच्या लक्षात आलं की कंपनी गोत्यात आली, ते कंपनी सोडून पळून जातात. पण DXN मध्ये आम्ही स्वतः गेली 18 वर्ष काम करतोय. आमच्या नंतर आलेल्या धर्मशिला मॅडम पण आता 25 लाख रुपये बोनस कमवतात. माझ्या नंतर 9 वर्षांनी आल्यात त्या. म्हणजे प्रत्येकाला तेवढी संधी आहे. आणि बिहारमध्ये कमवतात. बिहारमध्ये किती गरीब लोक आहेत,
पैसे नाहीत, इलिटरेट, अनपढ लोकांना घेऊन काम करतायत. ही प्रत्येकाला संधी आहे. त्यामुळे तुम्ही काढा. आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचंय, जास्त शिकलेल्या अतिहुशार लोकांच्या मागे लागू नका. शिकलेले तेवढे हुकलेले. मी पण बी इलेक्ट्रिकल आहे. त्याच्यामुळं जे गोरगरीब, निडी, गरजू लोक आहेत ह्या लोकांना टॅप करा. कारण त्यांना कदर असते. ते चांगलं काम करतात, लॉयली काम करायला लागतात. आणि तुम्हाला एकाच कामाचे 9 नाही 10 प्रकारचे पैसे मिळतात. त्याच्यानंतर अख्ख्या भारतामध्ये आतापर्यंत फक्त 20 लाख लोकांनी फॉर्म भरलाय. भारत आहे किती? 140 कोटी. डीएक्सनचे लोक किती आहेत? फक्त 20 लाख लोक. ऍक्टिव्ह किती असतील? लाखात पण नसतील. म्हणजे सगळ्यात मला म्हणायचंय, जगातला रँक आपला 15वा आहे. अख्ख्या भारतात फक्त डीएक्सन कंपनीची ब्रँच ऑफिस 25 आहेत. 27 वर्ष जुनी कंपनी आहे. 150 पेक्षा जास्त प्रोडक्ट भारताच्या बाहेर आहेत. भारतात 50 पर्यंत प्रोडक्टची रेंज आहे आणि आता भरपूर प्रोडक्ट भारतात मिळणार आहेत कंपनीचे. पण आल्यावरती सांगेन तुम्हाला. आलं आता आहेत 50, त्याच्यात तुम्ही नक्की लखपती होऊ शकता व्यवस्थित काम केलं तरी. एवढे आपले चांगल्याकडे प्रोडक्ट आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे काय काय आहे? सगळ्यात महत्वाचं आपल्याकडे प्रोडक्ट आहे हेल्थ केअर, आरोग्याशी निगडीत. त्याच्यानंतर बेवरेजेस, चहा, कॉफी, ओके, कोल्ड ड्रिंक्स, जसं आपण म्हणतो ड्रिंक्स, ते सगळं आपल्याकडे आहे. पर्सनल केअर म्हणजे तुमची हेअर केअर, तुमचं स्किन केअर, ब्युटी केअर, हे सगळे प्रोडक्ट आपल्याकडे मिळायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या तिन्ही प्रोडक्ट मध्ये, हेल्थ केअर मध्ये, बेवरेजेस मध्ये, पर्सनल केअर मध्ये, नेचर्स अमेझिंग गिफ्ट फॉर मॅनकाइंड, गॅनोडर्मा त्याच्यामध्ये इन्सर्ट केलाय, टाकलाय. त्याच्यामुळे गॅनोडर्मा त्याच्यामध्ये आहे. बुलिंडा सिट्राफोलिया तुम्हाला मिळेल. त्याच्यानंतर स्पिरुलिना मिळायला लागेल तुमचं रक्तवाढी करता, हिमोग्लोबिन अपडेट राहण्याकरता. मोरंजी महत्वाची का आहे? हार्मोनल इम्बॅलन्स, गायनिक प्रॉब्लेम, ओके, तुमच्या पचनाच्या तक्रारी, त्याच्याकरता मोरंजी मिळायला लागेल. आणि गॅनोडर्मा ब्लड सर्क्युलेशन करता. एवढी आपली मोठी प्रोडक्टची रेंज आहे. त्याच्यानंतर हेल्थ केअर अँड आयुर्वेदिक मध्ये आपण येतो. नीट लक्षात ठेवा, आयुर्वेदिक शब्द आपल्याला खूप जुना आहे, आपल्या आजोबा पंजोबाच्या अगोदर पासून. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं हे काय करतं नीट लक्षात ठेवा. डीएक्सनचं सगळेच्या सगळे प्रोडक्ट काम करतात आपल्या सेल लेवलला, पेशीवरती. क्लीन्स म्हणजे स्वच्छता करणे, आतून बाहेरून स्वच्छता. आता दररोज आंघोळ वरतून करताय, केस शॅम्पूने धुताय, पण तुमच्या हार्ट मध्ये कचरा आहे, तुमच्या लंग्स मध्ये सर्दी अडकलीये, तुमच्या हार्ट मध्ये कोलेस्ट्रॉल अडकलंय, स्टिकी ब्लड झालंय. त्याच्यानंतर तुमच्या पोटातलं पोट साफ होत नाही, तुमचं युरिन क्लिअर होत नाही, लेडीजचा गायनेक पिरियड क्लिअर होत नाही. याची स्वच्छता कोण करणार आहे? का निरमा पिणार आहे? का अजून काय घेणार आहे? तुम्ही काय करू शकत नाही. पण आपले जर आरजीजीएल प्रोडक्ट घेतलं तर हे त्याला आहे इंट्रासेल्युलर परमिएबिलिटी. आज जातं, पेशी स्वच्छ करतं, पेशी स्वच्छ करून त्याला मेंटेन ठेवतं. हार्ट ओके, किडनी ओके, लिव्हर ओके, ब्रेन ओके, डायजेशन ओके व्हायला लागेल. नरिश म्हणजे त्याची निगा राखतं आणि वेलनेस म्हणजे त्याला तंदुरुस्त ठेवतं. एवढं छान छान काम करतं कोण? आरजीजीएल, मोरंजी, स्पिरुलिना, रोझेल. त्याच्यामुळे हे जर 4 प्रोडक्ट तुम्हाला आतून बाहेरून पंचकर्म बॉडीला पाहिजे तर तुम्हाला आरजीएल खायला पाहिजे. जर तुम्हाला हार्मोनल बॅलन्स चांगला ठेवायचा आहे, एन्झाईम सेक्रेट चांगले व्हायला पाहिजे, मेलाटोनिन, सेरोटोनिन. मेलाटोनिन काय करतं? तुमची त्वचा उजळवतं, रंग को निखारता आहे. सेरोटोनिन हॅपी हार्मोन, हो 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 सारखं तुम्हाला हसू व्हावं लागेल. रडकी माणसं आजूबाजूला पण दिसायला नाही पाहिजे. डिएक्शन का? आणि हसत राहा, हसवत राहा, आनंदी आनंदगडे. तुम्ही चेहरा पाहिला की भविष्य कळलं पाहिजे, ह्याच्या घरात सुख आहे का दुःख से भरा हुआ आहे. त्याच्यामुळे आपले प्रोडक्ट वापरा. स्पिरुलिना अपग्रेड इम्युनिटी करता, अँटी व्हायरल. आता कोरोना सगळीकडे पसरलाय, म्युकोरमायोसिस आलाय, ब्लॅक फंगस आलाय, ह्याचा 1000% दुश्मन आरजीजीएल, मोरंजी, स्पिरुलिना घरात आणून ठेवा. जम्बो किटची ऑफर चालू आहे, परत म्हणू नका देवानी सांगितलं नाही. देवकर सांगताय दररोज, ऐका जरा मन लावून. आणि आपल्या घरी हा सेट ठेवा, कारण दवाखाना सोपा नाही दादांनो. हवा टाईट होते सगळी. त्याच्यामुळे सगळे प्रोडक्ट वापरा आणि तंदुरुस्त राहा. त्याच्यानंतर फूड अँड बेवरेजेस, आपल्याकडे काय काय? फूड आणि बेवरेजेस म्हणजे थोडक्यात ते अन्नच आहे. आणि आपण चहा कॉफी पितो त्यात ते टाकलंय. काय करतो? एनर्जाइज, तुम्हाला फ्रेश करायला लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला करतं रिफ्रेश, वाव बेस्ट, टेस्टी. म्हणजे ह्याची टेस्ट तर अशी आहे ना, तुम्ही एकदा जिभेवर गेले की रेंगाळत राहते. कॉर्डिसेप म्हणले की लोक, आपण फक्त एखाद्याला म्हणा कॉर्डिसेप घेणार का?
म्हणजे त्याला नाही म्हणू शकणार नाही तो. इम्पॉसिबल आहे कार्डिसेप. किती पण वेळा पिऊ दे त्याला. तुम्ही छोट्या मुलांना त्याला फक्त कोकोजीची पुडी दाखवा. नुसता राम नाचायलाच लागेल. आता बघा मीटिंग झाल्यावरती मी कोकोजी खातो. त्याच्यामुळं टेस्टी आहे, हेल्दी आहे, व्हायटल म्हणजे अत्यंत महत्वाच्या गरजा आहेत तुमच्या बॉडीच्या हे. कदाचित कित्येक आपल्या लोकांना ते कधी मिळालंच नाही. म्हणून तुम्हाला लिटरली घरामध्ये अजिबात साखर विकत घेऊ नका. अजिबात दूध विकत आणू नका. त्याच्याऐवजी आपल्याकडे कोको आहे, कोकोजी आहे, कुकीज आहे, 2 in 1 कॉफी, 3 in 1 कॉफी, कॉर्डिसेप कॉफी, जिम, त्याच्यानंतर कॉफी झिनो ही पण कॉफी आपल्याकडे आहे. सिरियल्स आहेत आपल्याकडं, स्पिरुलिना सिरियल, कॉर्डिसेप सिरियल, न्यूट्री व्हर्जिन कोकोनट ऑइल, स्पायसी टी, रिशिगॅनो टी, लेमन झी, त्याच्यानंतर टी लॅटे. काय काय पाहिजे यार, किती बाजार भरलाय. आपण काय नाही म्हणतोय प्रोडक्ट. हे प्रोडक्ट जर तुमच्या घरात आणले, खाल्ले, पिले दररोज, तर तुम्ही ना आजारी पडणार, ना तुमची मिसेस आजारी पडणार, ना तुमची मुलं आजारी पडणार. दुकानातनं फक्त दुकानं बदला आणि सावध व्हा. हे सगळे पैसे 100% सेव्हिंग आहे, रिकरिंग आहे, एफडी आहे. लोकांना फक्त कार्ड काढून द्या आणि तुमच्या नेटवर्कच्या थ्रू हे सगळं वाढवायला सुरुवात करा. ही आहेत आपली फूड अँड बेवरेजेस. आणि एका एका पुडीमध्ये 4-4 कप होतात, 3-3 कप होतात. आपण साधा चहा कॉफी जरी प्यायला गेला, चहा प्यायला गेला तुम्ही किरकोळ हॉटेलला, तरी एका कपाला 10 रुपये घेतात. ओके, आणि ते कसली प्रकारची चहाची क्वालिटी आहे, कसलं दूध आहे कुणाला माहिती आहे. इथं तुम्हाला कॉफी हॉटेलला जाऊन बघा, 70-70 रुपयाला कॉफी, 80-80 रुपयाला कॉफी मिळते. जर तुम्ही कॉफी कॅफे स्टारबक्सला गेलात तर 180 रुपये, 200 रुपये, 300 रुपये. आमची कॉफी 30 रुपयाला कप, किती पण प्यायचं तेवढा प्या. आणि हेल्दी कॉफी, एनर्जेटिक कॉफी. त्यामुळे सगळ्याच्या सगळे प्रोडक्ट वापरा आणि तंदुरुस्त राहा. याच्यानंतर पर्सनल केअर. प्रत्येकाला वाटतं की नाही मी छान दिसावा, मी छान दिसावी, माझा रंग उजळावा, मी कायम हसतमुख राहावा. त्याच्याकरता तुमची त्वचा, ओके, पर्सनल केअर क्लीन करतं, त्वचेला फ्रेश ठेवतं, ब्राईटर उजळवतं, स्मूथ सिल्की बनवतं आणि हायझिनिक आरोग्यदायी बनवतं. त्याच्याकरता काय काय आपल्याकडं पर्सनल केअर मध्ये टूथपेस्ट आहे, साबण आहे, मसाज ऑइल आहे, शॅम्पू आहे, टाल्कम पावडर आहे, नीली तेलम ऑइल आहे. मग एवढं त्याच्यानं स्किन केअर मध्ये आपल्याकडे काय, आपल्याकडे फेस वॉश आहे, बॉडी लोशन आहे, ट्रिक क्रीम आहे, जेबी बेबी ऑइल आहे. मग मला सांगा, तुम्ही पार्लर मध्ये जाता, पार्लर मध्ये साधं तुम्ही जर गेला फेशियल करायला, आयब्रोज करता, अजून वॅक्सिन काय काय करता, अजून फुल बॉडी टोनअप, काय म्हणतात मला सगळं माहिती नाहीये. पण लिटरली तुम्ही महिला 500 रुपये, 700 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, ब्रायडल मेकअप 1 लाख. काय चाललंय? 1 लाख लग्नाचे फक्त 8 दिवस मेकअप करायचे, 1 लाख रुपये. अरे अख्खा लाईफ टाइम तिला मिळेल तेवढे प्रोडक्ट, अख्ख्या लग्नातले सगळ्या महिला मंडळ करायला लागतील. घ्या ना सेटच्या सेट, तुम्ही वापरा ना, छान दिसायला लागेल. आणि नॅचरल ब्युटी, याच्यात कुठलंही केमिकल ऍडेड नाही. त्याच्यानंतर कुठली रॅशेस येणार नाही, स्किनला ग्लो चांगला यायला लागेल, साईड इफेक्ट अजिबात येणार नाही, पिंपल्स पुरं वांग तर कधीच येणार नाही. आणि तुमची त्वचा थंडीमध्ये वापरा, उन्हाळ्यामध्ये वापरा, ओके. 12 महिने 18 काळ पर्सनल केअर, अगदी तुमच्या तान्या बाळापासून तुमच्या आजीपर्यंत सगळे छान राहतील. त्याच्यामुळं दुसरे गेलाय स्टार बाजारला, डीमार्टला, पिशव्याच्या पिशव्या थैल्या आणता, एक पीवी नाही मिळणार ना. तुम्हाला कुणी डिस्काउंट देणार ना, तुम्हाला कुणी पीवी देणार ना, तुमच्या बँकेत पैसे जमा होणार. इथं 25% डिस्काउंट, प्रोडक्ट घेतल्याबद्दल बोनस, लोक जॉईन केल्याबद्दल प्रोडक्ट फ्री तुम्हाला मिळू शकतात. त्याच्यानंतर फॉरेन टूर मिळू शकते, तुमचं घर गाडी होऊ शकतं, बंगला होऊ शकतो. आणि त्याच्यानंतर दिवसेंदिवस तुम्ही तरुण व्हायला लागाल. म्हणजे तुम्ही आमचे पण लग्नातले फोटो बघा आणि आमच्या आता म्हातारपणातले पण फोटो बघा आणि तुम्हाला दिसेल तो बॉडीतला लुक, बॉडीतला चेंजेस. मग तुम्हाला तरुण म्हातारे व्हायचे का म्हातारे तरुण व्हायचे, तर तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे. त्यामुळे डीएक्सन तुम्हाला बेस्ट बनवतं. पर्सनल केअर नक्की वापरा, ह्याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सगळे प्रोडक्ट वापरता ह्याच्यामध्ये छोटासा बिझनेस लपला आहे. सगळ्यात महत्वाचं, डीएक्सन म्हणजे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आहे. मराठ्यांनो बिझनेस करा, महाराष्ट्रातल्या लोकांनो. दुनिया यायला लागली, आई वडिलांची शेती विकून विकून तुम्ही सगळं मोकळे व्हाल. तरुण पिढी बेरोजगार, कॉलेज आता नाहीये, आरक्षण मागून मागून लोक दमली थकली, आरक्षण करायचे लिमिट संपलंय.
मग या ना मटेरियल मार्केटिंग मध्ये 100% जॉब आहेत तुम्हाला, या 100% जॉब आहे. तुमच्या ताकदीवरती वाढू शकता, मेहनती वाढू शकता. आणि आता बघितलं ना, डॉक्टरना बेरोजगार, बीटेक वाले बेरोजगार, एमपीएससी वाल्यांना भरतीच होत नाही. ओके, सगळ्या लोकांना नोकरी लागत नाही. डीएक्सएन तुम्हाला 100% जॉब द्यायला तयार आहे. नुसता जॉब नाही, युअर ओन बिझनेस, नो कॅपिटल कमिटमेंट. तुम्हाला तिथं काय लाख, 2 लाख, 3 लाख मागत नाही. शाळेतला शिपाई व्हायला पण 2-2 लाख रुपये घेतात. तुम्हाला माहितीये का? भरती व्हायला चांगल्या गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये पण काय लोक टेबलाखाली पैसे घेतात. डीएक्सन तुमच्याकडनं रुपया मागत नाही. यू कॅन चूज वेअर यू वॉन्ट टू वर्क. तुम्हाला काय काम करायचंय तुम्ही ठरवा. ओके, कुठल्या एरियात करायचंय, खेडेगावात करायचंय, शहरात करायचंय, छोट्या तालुक्याच्या गावाला करायचंय. नाही, आम्ही राहतो बिहारमध्ये, कुठेही काम कर, काही प्रॉब्लेम नाही. जिथं लोक चहा पितात, दात घासतात, साबण लावतात, अशी कुठेही काम केलं तरी चालेल. यू कॅन चूज विथ होम यू वॉन्ट टू वर्क. कोणासोबत काम करायचे ते तुम्ही ठरवा. जशी आपण निवड करू शकत नाही, मला बॉस कोण असायला पाहिजे, एरिया कुठला पाहिजे, कंपनी आवडली नाही तर मरेपर्यंत त्याच कंपनीत काम करायला लागतं. इथं मला हे आवडत नाही शहर, मी त्या शहरात गेलो. हे नाही आवडत मला, मी अजून नवीन लोक शोधली. हे 50 लोकांची माझी टीम झाली होती, लय माझं डोकं खातात, मी नवीन 500 शोधू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आजादी आजाद आहे. सगळ्यात महत्वाचं, यू कॅन चूज व्हेन यू वॉन्ट. किती वाजता करायचे, 8 तास करायचे, 2 तास करायचे, शनिवार रविवारी करायचे, नाही मला संध्याकाळी 9 नंतर वेळ असतो, झूम वरती आहे, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला वाटेल तेव्हा काम करा. आणि सगळ्यात महत्वाचं, घरात बसून काम करा. मी तर तुम्हाला आजच्या तारखेला एक असं काळ्या म्हणजे काय म्हणूया आपण, लिहून देऊ शकतो की तुम्हाला महिलांच्या करता सगळ्यात सुरक्षित बिझनेस नेटवर्क मार्केटिंग घरात बसून करायचंय. ओके, मुलं बाळ संसार बघत बघत स्वतःची तब्येत, स्वतःच्या आरोग्याची काळजी, त्याच्याकरता महिलांना खूप मोठा बिझनेस आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आत्ताच्या काळामध्ये नेटवर्क मार्केटिंगला पुरुषांच्या पेक्षा जास्त महिलाच पैसे कमवतात आणि महिलांची टीम लवकर वाढू शकते. मग काय काय करायचं आपल्याला, सुरुवात कशी करायची, स्टार्ट युअर ओन बिझनेस. त्याकरता काय कंडिशन आहे, वय 18च्या वरती असायला पाहिजे. जॉईनिंग करता कंपनी रुपया सुद्धा मागत नाही. ओके, जेवढे प्रोडक्ट घेतात त्याचेच तुम्हाला पैसे द्यायचे असतात. डीएक्सनचा मेंबरशिप फॉर्म भरा. ओके, डायरेक्ट सेलर ऍप्लिकेशन भरा, आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड तुम्ही सगळं व्यवस्थित मेन्शन करा. आणि सगळ्यात महत्वाचं, नाव यू आर ऑन टू क्रिएट अ लिटल ऑफ युअर चॉईस. तुमच्या आवडीने तुम्ही बिझनेस चालू करू शकता. नाहीतर आपण कित्येक मुलं बघितली, नाही नाही वडील म्हणले तू इंजिनियरच व्हायला पाहिजे, हे जे डोकं होतं तिकडं बायोलॉजी मध्ये, वडील म्हणले इंजिनियर हो. आता एका डॉक्टर काय म्हणतात, काय त्याने तू फार्मसीच कर. अरे मला जायचंय ड्रॉइंग काढायला. 3 इडियट्स पिक्चर बघितला का आमिर खानचा 3 इडियट्स? ओके, तसंच प्रकार झालाय. कित्येक लोकांना ते आवडत नाही तरी फोर्सफुली करून टाकतात आणि मग त्यांचं करिअरच घडत नाही. त्याच्याकरता डीएक्स मध्ये मनासारखं करिअर व्हायला लागेल. यूज द प्रोडक्ट, बी ए कंझ्युमर, म्हणजे ग्राहक व्हा. हे काल तुम्हाला मी समजावून सांगितलंय. शेअर द बेनिफिट, हे तुमच्या डिस्ट्रीब्युटर लोकांना समजावून सांगा आणि मग नेटवर्कर बनायचा प्रयत्न करा. आपलं होतंय काय माहितीये का, मीडियाचा बिझनेस जॉईन करतो आणि लगेच नेटवर्कर, लगेच आपण घेतलं माईक हातात आणि लागलो सगळ्यांना मिटिंगा द्यायला. अजिबात नाही, बंद बंद. काही गरज नाही असं करायची. पहिल्यांदा मला कंझ्युमर व्हायचंय, पहिल्यांदा मला 100 कंझ्युमरच्या घरात जायचंय, त्याच्यानं मला डिस्ट्रीब्यूट व्हायचंय, माझी 100 माझ्या खाली चांगली टीम तयार करायची आणि मग मला माईक हातात घ्यायचा आणि इतर टीम साठी काम करत बसायचं. पहिल्यांदा माझ्या शेतात काम करायचं, नावगाव कामवायचं, मग कंपनी. तुम्हाला कोणी पण हारतोरे घेऊन यायला लागेल, पण इमर्जन्सीच्या काळात कोणी पैसे द्यायला येत नाही. इमर्जन्सीच्या काळात फक्त तुम्हाला उपयोगात येऊ शकतो स्वतःचं नेटवर्क आणि स्वतःचा बँक अकाउंटला आलेले, स्वतःच्या अकाउंटला आलेले पैसे. आणि ते कोण देऊ शकतं, तुमची डाऊनलाईन. आजूबाजूवाले नाही पैसे देऊ शकत, कंपनी मॅनेजमेंट पैसे देऊ शकत नाही. त्यामुळे डाऊनलाईन मध्येच काम करा. ओके, आणि बी स्ट्रॉंग नेटवर्क उभं करा. किती पण गावात करा, किती पण जिल्ह्यात करा, किती पण देशात करा, पण मजबूत वाढवा. अटके पार झेंडे लावू शकतो महाराष्ट्र माझा, आणि लावायचे तर आपल्याला देणे, आपण लावणारच. एवढं तुम्हाला मी 100% हमी देतो. त्यामुळे तुम्ही तयार राहा. 9 ते 10 प्रकारचे इन्कम आपल्याकडे आहेत. 10 प्रकारचे पैसे, एकाच कामाचे 10 पगार. कधी ऐकलेत का तुम्ही? डीएक्सन एकाच कामाचे 10 पगार देतं. पगार नंबर पहिला, रिटेलिंग, एमआरपी डीपीतला फरक. दुसरा, ग्रुप बोनस, म्हणजे
मी 25%, 27%, 29%, जसा जसा माझ्या अंडर 45,000 PV झाले आणि मी एक एक लेगला स्टार करत गेलो, तर मला त्याच्यावरती 2-2% वाढीव बोनस मिळतो 37 पर्यंत. नंतर स्टार ग्रुप बोनस असतो, डिफरन्स बोनस, स्टार ग्रुप बोनस, डेव्हलपमेंट बोनस, लीडरशिप बोनस, ग्रुप इन्सेंटिव्ह, त्याच्यानंतर TSIP 12,500, 1,00,000 आणि सगळ्यात महत्वाचं रॉयल्टी, मरने के बाद भी पैसा मिलेगा. आता बघितलं ना करोना काळामध्ये वकीलच गेले, घरदार उघडं, घरातला कर्ता पुरुषच गेला, घर उघडं. मग काय करायचं बायका पोरांनी? काहीच नाही करू शकत. एखाद्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरच गेले, तर त्याची बायको का हॉस्पिटल चालवणार आहे का? ओके, नाही होणार ना तसं. सगळ्यात महत्वाचं DXN मध्ये जर तुम्ही सगळ्यांनी इन्व्हॉल्व केलं, तर आपल्या नंतर आपला नॉमिनी मिसेस असते, आपल्यापेक्षा जास्त पैसे कमवेल. मिसेस नंतर नॉमिनी, पहिला मुलगा मुलगी काय असेल त्याला नॉमिनी केलं जातं. म्हातारपणी तुम्हाला कोणी रिटायर करत नाही इकडं. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचा पैशाचा पाऊस आहे जिंदगानी. कैसी है ये जिंदगानी, बहुत अच्छी है तेरी कहाणी. एवढं सगळं इथं बनायला लागेल. त्याच्यामुळे या आणि तुम्ही असं डिएक्शनमय व्हायला पाहिजे. तुमच्या डोक्यात इतर काहीच येता कामा नये. इकडे तिकडे चोहीकडे, हिरवळ दाटे चोहीकडे जाईल. मी मी गावाला गेलो तरी डिएक्शन, सासूरवाडीत गेलो तरी डिएक्शन, मित्राकडे बसायला गेलो तरी चहा कॉफी घेऊन जायचं, मैत्रिणीचा बर्थडे तर तिला साबण गिफ्ट द्यायचा. ओके, माझ्या कुठल्या पाहुण्याच्या बारक्या बाळाचा बारसा आहे तर त्याला चबी बेबी ऑइल गिफ्ट द्यायचं. गिफ्ट पण डिएक्शनच द्यायचं, आवडो ना आवडो. आवडलं तर फोन करतात, हे कुठं मिळतं? दुसरी कुठेही शाखा नाही, माझ्याकडेच मिळतं भावड्या. ओके, तुझं आधार कार्ड, फोटो, पॅन कार्ड दे, आलोच मी. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला प्रत्येक माणसात बिझनेस दिसायला पाहिजे. एक माणूस म्हणजे कारखाना आहे आणि तो कुठून कसा सुरुंग लागेल मला कळणार पण नाही. त्याच्यामुळं तुमच्या नेटवर्क वरती प्रेम करा, त्यांना हाय हॅलो करा, त्यांना फोन करत राहा. आणि गुड मॉर्निंग गुड इव्हिनिंग नाही, DXN ओके, मोटिवेशनल, त्याचा इव्हल्ट अकाउंट काढले का, PV रिपोर्ट काय आला, बोनस किती आला, सगळ्यात मोठं मोटिवेशन मंथली येणारा बोनस. वाव, आकडा बघूनच असा जागेवरती टुनकन उडी मारली पाहिजे. वाव, अरे मस्तच वाटायला लागले मला, असं व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर ड्रीम ऑन सक्सेस, वाटते की नाही मस्तपैकी तुम्हाला माझी कार असावी, माझा छान बंगला असावा. महिलांना वाटते की नाही दर महिन्याला मला नवीन कपडे असायला पाहिजे, त्याच्यानंतर मला दागदागिने असायला पाहिजे, चार चौघात मी उठून दिसायला पाहिजे. ओके, माझे ड्रेस चांगले पाहिजेत, माझी फॅमिली चांगली पाहिजे, फॉरेन टूर पाहिजे. अरे हे दादा सगळं तुमच्या हातात लिहिलंय, पण कर्म करा, काम करा. पाहिजे काय वरतून पडणार आहे का शेख चिल्ली सारखं? अजिबात नाही. मेहनत करा, हे प्रत्येकाला मिळू शकतं. बिहारची माणसं जर कमवतात, फाटक्या पायात चपल्या असून न शिकलेली, तर आपल्या आई वडिलांनी भरपूर शिकवलंय आपल्याला, आपल्या नवऱ्यांनी चांगलं ठेवलंय. ओके, त्याच्यात सगळे जर गोष्ट इथं असेल तर मी काय वेळ द्यायचा नाही. तरुण मुलं मुली इन्व्हॉल्व करा. मी कित्येक बघतो की कित्येक मुलांना डिएक्शन कळवतच नाही. अरे बघा काय चाललंय नेटवरती, बघा. मुद्दाम मुलांना म्हणायचं मला इव्हल्ट अकाउंट काढून दे, हे कसं असतं ते कसं असतं बघ जरा, मीटिंग एखादी आहे हे मला समजून सांग. आता बघा आपला राम क्राऊन अम्बॅसिडर, परी क्राऊन अम्बॅसिडर, मीरा क्राऊन अम्बॅसिडर. हे का होतं? कारण त्या मुलांना लहानपणापासून आवड लागलीये. आपली पोरं सांगतात, छोटी छोटी कोकोज विकून येतात, स्प्युरला विकून येतात, मीटिंग पण देतात. ओके, तुमच्या मुलांच्याकडे बघून ती इन्स्पिरेशन यायला लागेल. त्याच्यामुळं तुमची स्वप्न सगळी साकार व्हायला लागतील. अजिबात थांबू नका. मान सन्मान, अहो मला सांगा, तुमचं एकदा लग्न झालं, लग्नात तुम्ही कोट शिवला, सूट शिवला आणि परत काय घेतला? उशाला घेतला झोपायला, तो कधी घातलाच नाही परत. लग्नात मात्र भांडला बायकोकडं, नाही नाही मला बसत्याला ना असलाच कोट पाहिजे, मला असलंच पाहिजे. पुढे काय उपयोग झाला का त्याचा? DXNच्या प्रत्येक मिटिंगला कोट घालून येऊ शकता. प्रत्येक वेळेस तुमच्या गळ्यात हार तुरे मिळायला लागतील. कित्येक लग्नात हार घातला होता आणि जाताना शेवटची आंघोळ झाल्यावरती हार घातला होता. कुठं कोण मिळतंय तुम्हाला हार तुरे? कित्येक डॉक्टरांना सुद्धा हार मिळत नाही कधी गळ्यामध्ये. थँकलेस जॉब आहेत सगळे. लोकांना फक्त वाटतं घरच्यांनी सेवाच करावी, समाजाने मला सगळे वापरून घेतात. आपलं कुठेही थँकलेस जॉब असतो आणि महिलांचा तर हा खूपच असतो. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यामध्ये मान सन्मान प्रेस्टीज पाहिजे असेल तर DXN मध्ये या, तुमची स्वप्न साकार होतील. दरवर्षी तुम्हाला हार तुरे, मान सन्मान, फॉरेन ट्रिप सगळे मिळायला लागेल. अख्खं जगभर तुम्हाला फुकट फिरायची संधी आहे. सी द टिंब टिंब वर्ल्ड विथ DXN. आता काय शब्द वाचला मला सांगा बरं. बऱ्याच लोकांनी शब्द वाचला असेल टॉक्सिक. ते टॉक्सिक नाही लिहिलं बरं का, एक्झोटिक लिहिलं. एक्झॉटिक, एक्झॉटिका. एक्झॉटिक म्हणजे काय? परदेश गमन, बाहेरचा देश.
ओके, इथलं काहीच नाही. म्हणजे जग खूप मोठं आहे रे. तुला फक्त तेवढंच गाव माहितीये. माझं सासर, माझं माहेर, माझी कंपनी, माझा देव, ज्योतिबा, खंडोबा, बिरोबा तेवढंच फिरताय तुम्ही. याच्या पलीकडे दुनिया किती मोठी आहे. कधी बघणार आहे? ओके. कित्येक लोकांनी मला सांगा, आपल्या मीटिंगला आता कित्येक लोक असतील. महाबळेश्वर थंड हवेचे ठिकाण आहे. माथेरान नेरळ जवळ आहे. कधी गेला का रे दादा तू महाबळेश्वर माथेरानला? ओके. कधी जाणार आहेस का मलेशियाला? नाही रे बाबा, आमचं कुठलं काम, आम्ही गरीब माणसं. कोणी सांगितलं तुला गरीब आहे? डीएक्स मध्ये तू श्रीमंत बापाचा मुलगा आहेस. कम ऑन डीएक्सन. सगळ्यात महत्वाचं सगळ्यात महत्वाचं, तुम्ही मनाने श्रीमंत व्हा, प्रोडक्ट वापरा, मेहनत घ्या आणि तुम्ही श्रीमंत झाल्याशिवाय मरायचंच नाही. आपण वापरा. मला क्राऊन अँबॅसेडर व्हायचंय, मला चांगलं काम करायचंय. अख्खी दुनिया फुकट बघू शकता. जसे मी स्वतः आतापर्यंत 20 कंट्री फिरून आलोय. एका खेडेगावातला मुलगा फिरू शकता. डीएक्सन टीएसआयपी विनर व्हायचं. तुम्ही टीएसआयपी विनर झाला म्हणजे तुम्ही खरे लीडर आहे. अदरवाईज खरे लीडर व्हायला तुम्हाला 7-8 वर्ष घासावं लागतं. मी स्वतः घासलंय. 7 वर्षानंतर टीएसआय क्वालिफाय झालो होतो. पण मरते दमतं टीएसआय क्वालिफाय. आता मी म्हातारा जरी झालो काठी घेऊन, देवकर सर येताय का? मी येणार ना मस्तपैकी. ओके. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला म्हातारपण सुखात जायला लागेल, हेल्थ मिळायला लागेल. ओपन युअर विंग्स टू ट्रॅव्हल. तुमचे पंख पसरा. चला उडा, ढेंगांग असं मस्तपैकी चलो. आणि चला दरवर्षी बॅगाच्या बॅगा एअरपोर्टला घेऊन. असं तुम्हाला फिरायला एन्जॉय वाटायला लागेल. कंपनी स्टॅबिलिटी. कंपनी 237 कंट्रीमध्ये काम आहे. असे मोठे सेमिनार असतात. या कंपनी स्टॅबिलिटी जगाच्या मासिकामध्ये सुद्धा इथे देवकर सर आहेत गर्दीमध्ये 3-4 फोटोमध्ये. आता शोधत बसा, तुम्हाला पहा, तुम्ही पुस्तक विकत घ्या, तिथे तुम्हाला देवकर सर दिसतील. मग एका खेडेगावातला मुलगा जर क्लिक होऊ शकतो, तर मला तर वाटतं सगळी मुलं क्लिक होऊ शकतात. आणि तोपर्यंत आपलं काम करायचंय. प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक लीडर हिट झाला पाहिजे. तेवढं आपण काम करायचंय, कारण सगळ्या जनतेला डिरेक्शनची गरज आहे. ओके. सपोर्ट सिस्टम खूप उभी आहे. सगळ्यात महत्वाचा, गेटवे टू युअर फ्युचर सक्सेस. तुम्हाला आयुष्याचं सोनं करायचं असेल तर डीएक्सन तुम्ही करायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाचं, खिशामध्ये पाकिट नसताना खरेदी करू शकता. पण खिशात पाकिट नसताना खरेदी कशी करायची? ई वॉलेट जे तुमच्या मंथली जमा होतं ते नका काढू ना. तुम्ही सगळ्या बँकेत अकाउंट आहे, सगळ्या बँकेतले अकाउंट रिकामी का करता? डीएक्सनच्या बँकेतला अकाउंट काढूच नका. येईल तो बोनस तिथंच ठेवा. जा स्टॉक पॉइंटला, माळी सरांच्या, डोंबिवलीच्या, नंदीकोळे सरांच्या, मांजरे मॅडमच्या, भक्ते सरांच्या, सूरज मानेच्या, कुठल्याही स्टॉक पॉइंटला जा आणि पैसे वॉलेटलाच ठेवा. मी काय म्हणायचो, अरे मला दे आरजीजीएल दे, कॉफी दे, साबण दे आणि वॉलेट मधनं पैसे घे. सांगा बोनस पासवर्ड, देतील ते. पण तुम्ही सगळ्या बँका खाली का करता? तुम्ही ई वॉलेट मध्ये पैसे जर साठवले तर ते तुम्हाला तुमच्या गाडीसाठी, घरासाठी एकदम विड्रॉल करू शकता. कोण तुमचे पैसे घेत नाही, अजिबात चुरलं जात नाही. हे बँकेतलं लॉकर आहे सुरक्षित तुमचं. त्याच्यामुळं तुम्ही एक एफडी वाढवू शकता. हे ठेवा, करिअर करा त्याच्यातनं. इट्स ऑल अबाउट अपॉर्च्युनिटी. तुम्हाला खूप चांगली संधी मिळालेली आहे. युअर पर्सनल असिस्टंट हे तुमच्या मदतीसाठी आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आता मोठं व्हायचंय. कोण मदत करतंय का बघा बरं जाऊन. 2,000 रुपये मागून बघा मार्केटला, कोण देतंय का? अरे तुला कळत दिले असते राव, पण आता घरी खर्च झाले, नाही तुम्हाला देऊ शकत. पण डीएक्सन तुम्हाला मंथली देते ना. 50,000, 1,00,000, 2,00,000, 3,00,000, 4,00,000 मागेल तेवढे मिळेल. फक्त टीम साईज वाढवा. आणि SMS सर्व्हिस असते, तुम्हाला मेसेज येतो, बोनस पिन येतो, पगार किती जमा झालाय, बोनस किती जमा झालाय, बिझनेस कसा वाढवायचा ती कंपनी मदत करते. तुमची अपलाईन मदत करते, कंपनी मॅनेजमेंट मदत करायला लागते. आणि सगळी महत्वाचं, तुम्हाला सगळेजण इन डीएक्सन यू आर ऑन युअर ओन बट नॉट अलोन. डीएक्सन तुम्ही स्वतःहून आलाय, पण तुम्हाला एकटं कधी सोडलं जात नाही. आणि मग डीएक्सन इंटरनॅशनल ब्रांचेस अँड मेन स्टॉकीज, अख्ख्या जगामध्ये डीएक्सनच्या ब्रांचेस आहेत. तुम्हाला माहितीये का, आता आम्ही दुबईला गेलो, आम्हाला राहायला फ्री आहे. बुर्ज खलिफा मध्ये आपल्याकरता सेपरेट फ्लॅट आहे. चेन्नईमध्ये आपलं गेस्ट हाऊस आहे. कुठल्याही देशात. आणि तुमच्या माहिती का सांगतो, एकदा क्राऊन अँबॅसेडर झाल्यानंतर, आता कोरोना गेला रे गेला, की आम्ही सगळे क्राऊन अँबॅसेडर जाणार आहोत मलेशियामध्ये लंकावी आयलँडला. कारण आपण कंपनीचे असेट आहोत, आपण कंपनीचे पार्टनर आहोत. मग जर तुम्हाला कंपनीचं पार्टनर व्हायचंय, मोठं व्हायचंय, तर तुमचं ड्रीम एकच असायला पाहिजे, बी अ क्राऊन अँबॅसेडर. आणि तुम्ही सगळेजण होऊ शकता. आपण ते नक्की बनवूया. ओके. हे झालं आपलं कंपनीचं प्रोफाईल. थँक्यू.